फोर्स जो लागेल तो एक फोर्स त्याला तिकडे ओढेल असा आणि एक फोर्स इकडे ओढेल, तर तसं गोल नाही फिरणार का? हो. कळलं का हे? कसं सांगू तुम्हाला मी? नाही कळलं कळलंच ना मला. आता हे कळलं. असं आहे पाय, थांबा. हे असं आहे ना, असं आहे ते. आता एक फोर्स त्याला तिकडे असा असा ओढेल आणि एक फोर्स इकडे ओढेल, म्हणून ते असं गोल गोल फिरतो. एका बाजूला लागलं तरी फिरल ना सर ते गोल. आता मी एका बाजूने लावतोय ना, तर हे जे बाहेरचे जे रिजिड सपोर्ट आहेत ना, हे अल्टिमेटली इकडनं लावतायत, म्हणून तसं गोल फिरतंय. अच्छा. कळलं का? कुठल्याही ऑब्जेक्टला फक्त एका बाजूने लावून तो गोल फिरत नाही. नसतो. त्याला कपल फोर्सेस लागतात, एक्झॅक्ट इक्वल अँड अपोजिट कपल फोर्सेस. हे जो मी इकडनं लावल्यानंतर गोल फिरतोय ना, तर हे फ्रिक्शन त्याला तिकडनं लावतंय. ओके. यांचं जे फ्रिक्शन आहे ना, ते लावतंय त्याला तिकडनं, म्हणून ते गोल फिरतंय. नाही तर ते फिरलं नसतं. समजलं का? हो सर. हा. सो असं ते गोल फिरणार आहे. हा फोर्स त्याला गोल फिरवतो. तर मग हे टॉर्क क्रिएट करतो ना हा. हो. आपण एक कशाचं डिफिनेशन बघतोय? टॉर्कचं. मला सांगा, एक फोर्स एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर लागला तर काय तयार होणार? टॉर्क. हे बघा, हा सेंटरला लागला नाही गोल फिरतं का? नाही. असं पुढे ढकललं जातं ते. हो. पण हा फोर्स जर तिरका लागला ते गोल फिरतं. म्हणजे कुठल्याही गोष्टीला जर आपण एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर एक टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला, तर ती ऑब्जेक्ट स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट होतो. समजलं का? आणि मी जर त्याला असं सेंटरला लावला फोर्स, असा लाईक दिस, तर तो पुढे जाईल पण गोल नाही फिरत. हे बघा, आता हे आहे ना, मी याला जर समजा असा सेंटरला फोर्स लावतो तर काही नाही होत त्याला, पण मी जर असा टँजेन्शियल लावला तर तो गोल गोल फिरतो. कळलं का? सो टँजेन्शियल फोर्स गोल फिरतो. मग कुठल्याही ऑब्जेक्टला जर मला रोटेट करायचं असेल त्याच्या ओन ऍक्सिसच्या भोवती, तर मी त्याला फोर्स जो लावतो तो एका डिस्टन्स वरती लावतो. एका डिस्टन्स वरती, सेंटर पासून थोडासा दूर, म्हणजे तो रोटेट होतो. कळलं का? जसा दरवाजा आहे तुमचा, ऍक्सिस असतो, एका डिस्टन्स वरती तुम्ही ढकलतात तेव्हा तुम्हाला चांगलं ढकलता येतं. जवळ जाऊन ढकल्यावर तुम्हाला पावर लागेल. ढकलला नाही जात जवळ गेल्यानंतर, दूरून ढकलला जातो. सो हात दुरून जो तुम्ही लावलाय ना, एक फोर्स लावला तुम्ही एका डिस्टन्सवर, तो टॉर्क लावलेला आहे तुम्ही. त्या टॉर्क मुळे तो चांगला रोटेट होतो. कळलं का? मग टॉर्क कशासाठी लावतो आपण? कशासाठी लावतो टॉर्क? रोटेशनल मोशन करवण्यासाठी. हा, त्याचं काम समजून घ्या. तो एक टाइपचा फोर्स आहे, बट तो रोटेशनल मोशन देतो का? कारण तो एका डिस्टन्सवर लागतो. कळलं का? टॉर्क म्हणजे कळलं का? हा. नाही टॉर्क म्हणजे काही कळत नाही. सो इथं टॉर्क होणार आहे का? कारण हा जो फोर्स लागलेला आहे हा सेंटर पासून एका डिस्टन्सवर लागलेला आहे. ऍक्सिस हा होता, एवढा डिस्टन्सवर लागला तो. हो. बरोबर ना? मग तो गोल फिरवणार त्याला ऍक्सिसच्या भोवती. हो. कारण तो एक टाइपचा टॉर्क झाला. समजलं काय? हो. हा, आपण टॉर्कचं डेफिनेशन काढतोय, किती टॉर्क झाला म्हणजे हा टॉर्क किती. समजलं का? हो. त्या टॉर्कचा जो फॉर्म्युला असतो, टॉर्कचा फॉर्म्युला असतो फोर्स इनटू डिस्टन्स. समजलं का? आता तुम्ही फोर्स किती लावताय? Fm. किती डिस्टन्सवर लावताय ते बघू आता. म्हणजे या Fm फोर्सला याने मल्टिप्लाय केले की टॉर्क मिळणार. कळलं का? मग आपल्यासाठी आता महत्त्वाचे आहे की याच्यावर फक्त Fm फोर्स या बाजूने नाही लागत, तो चारी बाजूने लागतो. पण ही वरची साईड आणि खालची साईड एकमेकाला बॅलन्स करून घेतो, सो दॅट्स व्हाय त्याचा फरक पडत नाही. सांगतो ते मी आता तुम्हाला कसं. ओके? हा, हे कळालं का तुम्हाला? फोर्स इनटू डिस्टन्स घ्यायचे. हा, फोर्स आपल्याला काढावा लागेल. तो 4 केसेस मध्ये लागेल. 4 सरफेस येते याला, टॉप, बॉटम, लेफ्ट, राईट. F1, F2, F3, F4. चारी बाजूने फोर्स लागेल ना. तो रोटेट कसाही होऊ शकतो. आता मी तुम्हाला असं म्हटलं की तो असाच होईल, तो असा पण रोटेट होऊ शकतो की नाही? है ना? मॅग्नेट फील्ड त्याला कशी ओढते, पण चारी बाजूने फोर्स लागतो, पण तो असाच होतो. तो असा वरती खाली होत नाही. त्याचं कारण आहे की वरती इकडे जाणारा फोर्स आणि खाली इकडे जाणारा फोर्स एकमेकाला बॅलन्स करून घेतात. दोन्ही फोर्सेसने एकमेकाला बॅलन्स केलेलं आहे, म्हणून तो इकडे पण जात नाही, इकडे पण जात नाही, स्ट्रेट राहतो. इकडचे दोन्ही का इकडचे दोन बॅलन्स होत नाही. तेच तर सांगतोय मग ते का होत नाही तर. कळलं का? हेच तर फिजिक्स आहे मग. ओके, हे समजून घ्यायचं तुम्हाला याच्यामध्ये की हे इकडचे बॅलन्स होत नाही, हे बॅलन्स होतं. म्हणजे बॅलन्स का झाले आणि हे का होत नाही, आणि मग इम्पॅक्ट याचाच का दिसतो, त्याचा का दिसत नाही. कळलं का? ओके. सो बघा, याच्यामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट कळणी गरजेची असते की याच्यामध्ये फोर्सची डायरेक्शन कुठे असेल, करंटची डायरेक्शन कुठे असेल, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कुठे असेल. राईट हँड थंब रूल माहिती असेल तुम्हाला, हे बघितलं असेल तुम्ही असं. हो. है ना? हा, तर याच्यामध्ये तुम्हाला हे सांगितलं गेलेलं आहे की मॅग्नेटिक फील्ड मिडल फिंगर रिप्रेझेंट करते. ओके, ही करंटची डायरेक्शन आहे. हे बघा, सी हे असं आहे बघा, ही करंटची डायरेक्शन आहे, म्हणजे हे कंडक्टरची डायरेक्शन असणार अशी, म्हणजे असा कंडक्टर आहे. कळलं का?
असा कंडक्टर आहे, म्हणजे माझं बोट समजा कंडक्टर आहे, कळलं का? याच्यातनं करंट पास होतोय असा आय, याच्यातनं जर करंट पास होत असेल तर ही अशी जी असते ही मॅग्नेटिक फील्ड असते त्याची अच्छा. अराउंड, हा बरोबर. बरोबर ना? मग हे थंब कोणाला रिप्रेझेंट करतं? मॅग्नेटिक फील्डला. आणि हे कंडक्टर करंट असं चाललंय की मॅग्नेटिक फील्ड अशी चालली आहे, तर ही या कंडक्टरला जो फोर्स लागणार आहे हे मॅग्नेटिक फील्ड असेच लागणार, म्हणजे हा फोर्स या दोघांचा जो फोर्स लागतो म्हणजे दुसऱ्या मॅग्नेटनी याच्यामध्ये नाही असं दुसऱ्या मॅग्नेट मध्ये ना, मग याची मॅग्नेटिक फील्ड आणि त्या बाहेरच्या मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला रिपेल करून एक फोर्स एक्झर्ट करते की तो फोर्स अपवर्ड डायरेक्शनला लागतो असं, म्हणजे हे असं ढकलतं त्याला. म्हणजे तो गोल फिरेल ना बघ, म्हणजे फोर्स वरी लागतो. हा म्हणजे असा लागेल ना, मग तो असा टॉर्क क्रिएट करतो, मग तो असा फिरतो. म्हणजे हा कंडक्टर असा असतो की नाही, हा बोट असा गोल. हा हे असं आहे ते. हे मॅग्नेटिक फील्ड त्याची इकडे होती, करंट त्याचा इकडे होता, बट याला फोर्स असा लागणार आहे, मग तो असा लागल्यामुळे तो असा गोल फिरतो. समजलं का कंडक्टर? म्हणून आपल्याला शाफ्ट मोटरचा फिरताना दिसतो, नाही कळलं? सो हा फ्लेमिंग राईट हँड रूल असा आहे, फोर्स अपवर्ड लागतो, मॅग्नेटिक फील्ड अशी असेल, करंट असा असेल, म्हणजे ते तिघी एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. कळलं का? डायरेक्शनच्या हिशोबाने. आता पुढे बघा, हे तुम्हाला इथून कळालं असेल इथपर्यंत. ओके, तुम्ही वाचून घ्या, मग तुम्हाला कळेल सगळं. मी फक्त सांगतोय तुम्हाला, ते थिअरी वाचत नाही आता. कॉन्सेप्ट घेतो महत्वाचं डेरिव्हेशन. याच्यामध्ये एक डायग्राम दिली बघा खाली, कॉन्सेप्च्युअल डायग्राम आहे याचीच. ही स्ट्रीप मी अशी काढलेली पाहिजे, रेक्टँग्युलर स्ट्रीप आहे. ओके, लाईक दिस. याच्यामध्ये मी ए, बी, सी आणि डी, म्हणजे याचा रोटेटिंग ऍक्सिस असा असेल, अशी हॉरिझॉन्टल घेतली मी या अशी होती नाही, त्याला अशी घेतली, म्हणजे असा रोटेट होईल. नाही कळलं? ए बी अशी व्हर्टिकल दिसते ना मला, त्याला मी असं घेतलं कळण्यासाठी, म्हणजे अशी रोटेट होईल ना ती. हे सगळ्याला असं होतंय, हे आता अशी होईल. कळतंय का? म्हणजे फ्लेमिंगच्या हिशोबाने होईल ना बघ. आता वाटतंय का फ्लेमिंग? हा, मॅग्नेटिक फील्ड अशी 90 डिग्री मध्ये, बी हे करंटची डायरेक्शन अशी, आणि मग फोर्स कसा लागेल, है ना? वाटतंय ना? हा विषय येतो. मॅग्नेटिक फील्ड यांनी असे डॉट 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 दाखवले. हे डॉट काय असतात? मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर आहे असं त्याचा अर्थ असतो. कळलं का? आपली मॅग्नेटिक फील्ड फ्लेमिंगच्या हिशोबाने परपेंडिक्युलरच होती की सी, हे मॅग्नेटिक फील्ड नाही, ही परपेंडिक्युलर आहे की नाही पहा कंडक्टरला, म्हणून हे असे डॉट 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 दाखवतात की परपेंडिक्युलर आहे. कळलं का? हा, मग हे परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड असणार अशी. मी ते आता काढत नाही की शेवटी तुला देऊ ना. मग आता पुढे पहा, आता याच्यावरती ना 4 प्रकारचे फोर्सेस लागणार आहे मॅग्नेटिक फील्ड मध्ये. चारही बाजूला फोर्सेस लागतात, F1 F2 F3 F4, चारही सरफेस चारही बाजूला फोर्स लावतात. कळलं का? त्याच्यामध्ये F1 F2 F3 F4 असे तुम्हाला डायमेन्शन दिले पहा. इथं समजा याला इकडे जो ओढतो तो F1 फोर्स लागलेला आहे, समजा याला इकडे जो ओढतो तो F2 फोर्स लागलेला आहे, याला इकडे जो ओढतो तो F3 फोर्स लागलेला आहे, आणि याला इकडे जो ओढतो तो F4 फोर्स लागलेला आहे. कळलं का? 4 सरफेस वरती फोर्सेस अप्लाय होते. क्लिअर आहे? आता 4 फोर्सेसला मी थोडं डिस्टन्स घेतोय. मी या खालच्या लेंथला A टू B च्या लेंथला मी L1 म्हणतो, A B ला, आणि हे C B ला मी L2 म्हणतो. आता हे सिंपल आहे, कारण ही जर L2 राहील तर ही पण L2 राहील, आणि ही जर L1 राहील तर ही पण L1 असेल, कारण रेक्टँगल आहे. अपोजिट डायमेन्शन इक्वल असतो. हे करता येईल इथपर्यंत? हा, खूप महत्त्वाचं डेरिव्हेशन. आता थोडं फोर्सेस मध्ये बघा, आपण जर F4 फोर्स जर काढण्याचा प्रयत्न केला, F4 फोर्स, तर F4 कुठे दिसतो तुम्हाला? F4 चा बॅलन्स राहील ना, बॅलन्स होईल F2 ला. हो ना. मग ते का ते सांगतो ना मी. समजा काढण्याचा प्रयत्न केला आपण, आपल्याला कसा मिळेल? कशाला काढायचं? झिरोच राहील ना सर ते. मग डेरिव्हेशन मध्ये द्यावं लागतं ना, तिथं बॅलन्स झाला म्हणून. लक्षात. याच्यामध्ये कसं आहे, F4 फोर्सचा जो विषय आहे, याला जर आपण कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर हा F4 फोर्स BC डायमेन्शन वरती लागतो, B आणि C वरती. F4 BC वरती आपला लागतो. ओके, आता याचा फॉर्म्युलाचा जर विचार केला आपण, तर आपला फॉर्म्युला काय फोर्सचा? बेसिक FM काय होतं? IBM I L B
ओके आता हे एल बी वगैरे जे आहेत ना यांचं हे जे डायरेक्शन ना ती कशी लागते त्याच्यावर आता हा फोर्स जो आहे त्यांच्या हिशोबाने तो 90 डिग्री मायनस थिटा मध्ये येणार म्हणजे आता कसं आहे इथं हा स्ट्रेट एक्झॅक्ट 90 डिग्री आलाय बरोबर ओके आता याला तुम्ही कसं म्हणू शकता आय एल बी तुमचा फोर्स येणार आहे या ठिकाणी एल म्हणजे तुमची L2 असणार ओके हे बी जो फॅक्टर आहे ना मॅग्नेटिक फील्डचा जो अँगल येणार तुमचा तो अँगल म्हणजे आपण जर याला थोडंसं मूव्ह केलं म्हणजे याच्यावरती जर फोर्स लागणार आहे F4 फोर्स ऍक्च्युअली याला रोटेट करेल ना असा आता हे काय होतं हे ऍक्च्युअली असं सरफेस आहे पूर्ण स्ट्रेट लाईन जर मी याला थोडा जरी रोटेट केला तर साइन ऑफ 90 मायनस थिटा वगैरे होतो कळलं का मग तुम्ही याला डायरेक्ट इथे घेऊन याचा काही रोल नाही तसा याला जर तुम्ही रोटेट केलं थिटा डिग्रीने म्हणजे हे किती डिग्रीने रोटेट झाले समजा असं समजा आपण असं अजून करतोय की हे रोटेट होत आहे समजा कारण तो फोर्स येतो तुला रोटेट करेल की पण तो कॅन्सल होणार ही गोष्ट वेगळी आहे पण तेवढाच विचार केला तो रोटेट करेल की नाही कळलं का हा ते कॅन्सल होईल गोष्ट नंतरची पण एवढाच विचार केला तो रोटेट व्हायला पाहिजे की नाही असा होता आधी तो असा व्हायला पाहिजे की नाही F4 फोर्स मुळे मग हा किती डिग्रीने रोटेट झाला तर समजा आपण अजून करतो त्याला तो थिटा डिग्रीने रोटेट होतोय कळलं का त्याचा नॉर्मलचा अँगल थिटा डिग्री म्हणजे हे BC आहे अशी हे BC हे C आणि हा B असणार अशी BC ची लाईन कळलं का हे नॉर्मल याचा परपेंडिक्युलर नॉर्मल या वेक्टर हा 90 डिग्री असणार तर या नॉर्मलनी थिटा डिग्री इथं क्रिएट केला आहे हॉरिझॉन्टल सोबत ऍक्सिस सोबत मग हा खालचा अँगल किती उरला 90 मायनस थिटा उरला ना खालचा ओके रोटेट झाल्यानंतरची गोष्ट आहे तो किती डिग्री रोटेट झाला समजा थिटा डिग्री रोटेट झाला कळलं का म्हणजे हा जर थिटा असेल तर आपण थिटाच असेल ना बघ मी असं पकडून घ्या त्याला कसंही पकडा शेवटी काय आहे जॉमेट्री ती काय फरक पडत नाही जर हा थिटा असेल तर हा खालचा पण थिटा येईल आणि मग हे 90 मायनस थिटा येईल आता कळलं का एवढं तर कळलं ना हा CB y ऍक्सिस सोबत थिटा डिग्रीने इन्क्लाइन झाला तर हा व्हर्टिकली ऑपोजिट अँगलच्या हिशोबाने हा थिटा येईल आणि त्याच्या हिशोबाने हा 90 मायनस थिटा येईल विथ x ऍक्सिस कळलं काय आता नीट लक्षात घ्या तुम्हाला अँगल बिटवीन ही साइड आहे ना अँगल है ना आता कंडक्टरची डायरेक्शन आहे की नाही हे कंडक्टर आहे ना कंडक्टरची स्ट्रिप आहे ना ती म्हणजे करंट याच्यात जाणार आहे असा म्हणजे ती ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ही वेगळी असणार चार्जची व्हेलॉसिटी डायरेक्शन अशी असेल की नाही आणि तुमच्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन जवळपास तुम्हाला कशी आहे 90 डिग्री मध्ये म्हणजे ती आता या हिशोबाने कशी है ना सो 90 डिग्री मध्ये असणार परपेंडिक्युलर मग या दोघांमध्ये समजा ती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असेल मग या दोघांच्या मध्ये अँगल 90 मायनस थिटा येतो कळलं का कारण सुरुवातीला अँगल 90 डिग्री होता पण आता तो अँगल चेंज झाला तो कोण फिरला ना अँगल चेंज होणार का हा अँगल चेंज होतो अँगल चेंज झाला तर 90 मायनस थिटा म्हणजे थिटा डिग्री चेंज झाला तर 90 मायनस थिटा विथ x ऍक्सिस झाला आपण थिटा डिग्री विथ y ऍक्सिस घेतलंय x ऍक्सिस सोबत 90 मायनस थिटा घ्यावा लागेल y ऍक्सिस सोबतचा अँगल तर थिटा असेल तर x ऍक्सिस सोबत 90 मायनस थिटा येईल की नाही हा मग त्या हिशोबाने तो इथं b sin ऑफ 90 मायनस थिटा लिहितो कळलं का तो फॉर्म्युला होता पहा ILB sin ऑफ थिटा त्याच्याने ओके सो आता या केस मध्ये काय होतं की जेवढा हा इकडे फिरतो आता हा F4 फोर्स इकडे फिरला एवढा हा F4 फोर्स आहे ओके म्हणजे ट्विस्ट झाला तेवढ्याच डिग्रीने काय होतं हा इकडचा पण ट्विस्ट होतो अपोजिट डायरेक्शनला एक्झॅक्ट अपोजिट म्हणजे जर हा खाली होतो तर हा वरती होतो तेवढाच इंटेन्सिटी ओके आता याच्यामध्ये काय कारण असतं की F2 आणि F4 फोर्स हे एका सेम लाईनवर लाय करतात सो F2 आणि F4 ला पाहतो F2 कुठे आहे इकडच्या बाजूला F4 कुठे आहे इकडच्या बाजूला एका सेम लाईनवर लाय करतात ओके सो त्याने काय होतं तुम्हाला दोघं फोर्सेस कॅन्सल होताना दिसतात आता सेम लाईन म्हणण्याचा अर्थ याने डायग्राम चुकीची दिली इथं ते काढावे लागेल ठीकठाक तर आहे थोडंसं डायग्राममध्ये चेंजेस करा म्हणजे मला असं वाटतं की चेंजेस असले पाहिजे हे ॲक्च्युली कसं आहे
सेम लाईन वरती काय होतं त्याचा म्हणण्याचा अर्थ काय असतो की यांना जो फोर्स लागतोय ना तो एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर इक्वल आणि अपोजिट लागत असतो. म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे की हा फोर्स F4 आणि F2 ओके हे दोघं या ऍक्सिस वरतीच ओढतात एकमेकाला एकाच लाईनवर. नाही कळलं? म्हणजे हा पण ऍक्सिस वर लागणार हा पण ऍक्सिस वरच लागणार तो सेंटरला लागला ना. नाही कळलं का? मग त्यामुळे एकाच लाईनवर लागल्यामुळे हा आणि हा दोघं एकमेकाला बॅलन्स करून टाकतात कारण ती इक्वल फोर्स आणि त्यांचे डायमेन्शन पण इक्वल आहे आणि मॅग्नेटिक फील्ड पण इक्वल आहे आणि लेंथ पण इक्वल आहे. नाही कळलं? हा F4 फोर्स या ऍक्सिस वर अप्लाय होतो असा. कळलं का? हा F2 फोर्स पण या ऍक्सिस वर अप्लाय होतो असा. कळलं का? हे दोन्ही फोर्सेस इक्वल असतील का कारण त्यांची लेंथ पण सेम आहे. समजलं? इक्वल अँड ऑपोजिट फोर्सेस एकमेकाला कॅन्सल नाही करणार का आणि ते एकाच लाईनवर आहे म्हणजे त्याचे खाली वगैरे लागत नाही इकडे असे नाही लागत डायरेक्ट सेंटरवर लागतं. कळलं का? म्हणून कॅन्सल होऊन जातं. या ठिकाणी तसं होत नाही. हा जो ऑब्जेक्ट आहे सर्क्युलर ऑब्जेक्ट याच्यावरती हे लेंथ इक्वल असल्यामुळे हा जो फोर्स अप्लाय होतोय हा थोडासा टेंडेन्शियल अप्लाय होतो F1 आणि F2 F3 चा. तो एका लाईनवर लागत नाही म्हणजे तो असं स्ट्रेट लाईन मध्ये येत नाही तो टँजेंटला लागतो. म्हणजे असं मी सांगितलं होतं तुम्हाला हा लाईन आहे ना ही इकडचा एक्झॅक्ट सेंटरला आणि एक्झॅक्ट सेंटरला लागतो पण हे वरचे आणि खालचे असे टँजेन्शियल लागतात. मग त्यामुळे ते रोटेट होतं आणि इकडे होत नाही कारण ऍक्सिसला लागलेला फोर्स तिकडे होणार इकडच्या ऍक्सिसला लागलेला फोर्स इकडे होणार दोघे एकमेकाला बॅलन्स करून टाकतात. नाही कळलं? मग सेम लाईन मधले फोर्सेस कॅन्सल होतात आणि जे एका लाईन मध्ये नाही एक वरती एक खाली ते फोर्सेस एकमेकाला कॅन्सल करत नाही ते फिरवतात त्याला. असं होतं. मग F1 F2 आणि F4 एका सेम लाईन मध्ये असल्या कारणाने इक्वल अँड ऑपोजिट असल्या कारणाने सेम लाईन फोर्स असल्या कारणाने कॅन्सल होऊन जातात. म्हणजे F4 चा पण रोल नाही आणि F2 चा पण रोल नाही याच्यामध्ये. हे फोर्स टँजेन्शियल फोर्स लागल्यामुळे ते राहतात. समजलं का? 2D मध्ये ते कळत नाही 3 डायमेन्शन मध्ये कळतं. ओके डायग्राम चुकली यावर्षी त्यांची मागच्या वर्षी ठीक होतं. सो याच्यामध्ये जर आपण टॉर्कचा विचार केला टॉर्कचा तर टॉर्क तुम्हाला दोन ठिकाणी टॉर्क मिळू शकतो. ओके F1 आणि F3 है ना. F1 आणि F3 चे फोर्सेस तुम्हाला मिळतील का? राहिला प्रश्न याचा तशी आता या फोर्सेसला हा F1 फोर्स लागणार F2 फोर्स लागणार बरोबर. F1 एक मॅग्नेटिक फोर्स आहे. F1 चा फॉर्म्युला काय असतो I L2B sin ऑफ थीटा असे तुमचे फॉर्म्युले की नाही फोर्सेसचे मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला असा की नाही I L B sin ऑफ थीटा असे फॉर्म्युले आहेत आठवतात का? आता याच्यामध्ये जाणारा करंट सेम आहे म्हणजे I तोच राहील बरोबर. मी F1 ची गोष्ट करते L त्याच्यासाठी लेंथ कोण आहे ना L1 येणार आहे. हो हा मॅग्नेटिक फील्ड सर्वांसाठी सारखी आहे मग मॅग्नेटिक फील्ड सारखीच राहील बरोबर. प्रश्न फक्त अँगलचा राहील तो किती अँगल क्रिएट करतो. आता मॅग्नेटिक फील्ड साइन ऑफ थीटा त्याने समजा याच्यासोबत किती अँगल क्रिएट केलाय तर थीटा डिग्री क्रिएट केला तर आपल्याला साइन ऑफ थीटा म्हणून घेऊ बरोबर. याने जसं थीटा क्रिएट केला होता ना तसं आपण थीटा डिग्री क्रिएट करेल मॅग्नेटिक फील्डला. आणि हा झाला तुमचा मॅग्नेटिक फोर्स F1 कळलं का हे एवढं F1 तेवढाच खाली असेल F3 समजलं का. फक्त ते एक्झॅक्ट ऑपोजिट नाही लागत हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे तो अशी केस आहे. ही बॉटल आहे ना हे पकडा जरा ही बॉटल त्या इकडे म्हणतो हे बघ ही बॉटल आहे ना पकड हे बॉटल असं नाही एका मध्ये पकड तर या बॉटलचे हे F4 आणि F2 हे असे ओढतात त्याला सेंटरला. हा इकडे ओढतो हा इकडे ओढतो मग हे दोघं एकमेकाला कॅन्सल करून टाकतात कारण ते एकटा पुढे ढकलतो एक मागे ढकलतो ते एकमेकाला कॅन्सल होऊन जाते सेंटरला. आणि F1 आणि F3 हे इक्वल आणि ऑपोजिट आहे बट एक असा लागणार आहे आणि एक अशा टाइपचा. कळलं का. दोघं सारखे फोर्सेस आहेत बट ते सेंटरला नाही येत. कळलं का. असे नाही सेंटरला असं कॅन्सल झाले असते
एक डिस्टन्स ठेवून येत सेंटर पासून, मग त्यामुळे हे फोर्स असे असल्यामुळे हे अशी रोटेट होते. कळलं का? म्हणजे इक्वल फोर्सेस आहेत बट एका डिस्टन्स वरती आहेत. कळलं का? मग ते काय क्रिएट करतात? टॉर्क क्रिएट करतात. टॉर्क क्रिएट करतील ना एका डिस्टन्स. सेंटरला लागले असते तर कॅन्सल झाले असते. एक्झॅक्ट सेंटरला असते तर कॅन्सल झाले असते. सेंटरला नाही, इक्वल आहेत बट एक डिस्टन्स वरती आहे. समजलं का? म्हणून तो फोर्स जो लागतो तो F1 एवढा लागतो, F2 पण F3 पण तेवढाच लागेल. L1 त्याचा एरिया आहे, तेवढीच मॅग्नेटिक फील्ड आहे, तेवढाच करंट पास होतो. अँगल पण तेवढाच आहे कारण दोघं पॅरलल आहे एकमेकांना. कळलं का? म्हणजे F2 F3 चा जर आपण विचार केला तर तो पण IS लागेल, त्याची लेंथ पण L1 च आहे, त्याची मॅग्नेटिक फील्ड पण Vच आहे, त्याचा साइन ऑफ थिटाच आहे. कळलं का हे? ओके. आता याने L1 L2 म्हटलंय त्याला, त्याने AB ला L1 म्हटलेलं आहे. L1 B1. ओके बरोबर. ठीक आहे, करेक्ट आहे. हे कळलं का इथपर्यंत? म्हणजे F3 पण एवढाच लागणार आहे, F1 पण एवढाच लागणार आहे. त्याचं कारण असं आहे की करंट जाणारा सेम आहे, दोन लाईन पण एकमेकाला पॅरलल आहेत, लेंथ पण तेवढीच आहे, मॅग्नेटिक फील्ड पण तेवढीच आहे दोघांसाठी. फक्त प्रश्न असा आहे की कॅन्सल का होत नाहीये? कारण याच्यामध्ये डिस्टन्स आहे. कळलं का? एक असा थोडासा वरतून लागतो, एक थोडासा खालून लागतो. म्हणजे हा इतका वर लागतो आणि हा इतका खाली लागतो ऍक्सिस पासून. कळलं का? हा फरक. सो हे जे डिस्टन्स आहे, आता हा झाला फोर्स आहे. कळलं ना? मग हे जे फोर्सेस एकमेकाला डिस्टन्स मध्ये लागतात त्यांच्यामध्ये काय क्रिएट होईल? टॉर्क क्रिएट होईल ना. मग टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स जर मला टॉर्क काढायचा असेल या पहिल्यामध्ये लागलेला आणि दुसऱ्यामध्ये लागलेला, तर मला काय करावं लागेल? पहिल्या फोर्समध्ये टॉर्क आणि दुसऱ्या फोर्समध्ये टॉर्क. तर टॉर्कचा फॉर्म्युला असतो फोर्स F1 इंटू डिस्टन्स. काही प्रॉब्लेम आहे का? बरोबर ना? आणि याचा पण काय येणार? F3 इंटू डिस्टन्स. बरोबर? आता F1 तुम्हाला माहिती आहे, I L1 B साइन ऑफ थिटा. F1 डिस्टन्स किती आहे? इकडे लक्ष द्या. हे इथून इथपर्यंत L2 होतं पाहिजे. हे किती एवढं? L2 आहे ना. मग L2 च्या वरच्या सेंटर पर्यंत L2/2 नाही येणार का? एवढा हाफ L2/2 येईल. नाही कळलं? हाफ आणि हे खालचा हाफ L2/2 येईल. हाफ होईल ना दोन्ही बाजूला वरती खाली. नाही का डिस्टन्स? म्हणजे हा जो फोर्स लागणार आहे तो L2/2 डिस्टन्सवर लागेल सेंटर पासून, आणि हा जो खालचा फोर्स लागेल हा पण L2/2 डिस्टन्सवर लागेल सेंटर पासून. मग मी डिस्टन्सच्या जागी इंटू L2/2 लिहिलं चालेल का? आणि याला पण I L1 B साइन ऑफ थिटा हा फोर्स झाला आणि L2/2 डिस्टन्स. करेक्ट. आता कंबाईन जर टॉर्क काढायचा असेल तर हा वरचा टॉर्क त्याला तिकडे ओढेल, हा टॉर्क त्याला खाली ओढेल, दोघांचा कंबाईन इफेक्ट होईल की नाही? म्हणजे ऑब्जेक्ट अजून जरा फिरेल. मग दोघांच्या टॉर्कची जर मी ऍडिशन केली तर मला काय भेटणार? कंबाईन टॉर्क. कळतंय ना? स्वतः याच्यात काही गोष्टी कॉमन वगैरे काढा. काय कॉमन निघतं बघा. I L1 B साइन ऑफ थिटा आणि I L2 B साइन ऑफ थिटा आणि हे L2 L2 हे सगळं डबल होऊन जाईल एक्झॅक्ट. म्हणजे याचा डायरेक्ट टॉईस होईल की नाही? तो टॉर्क डायरेक्ट टॉईस होईल याचा, कारण त्याने त्याला मल्टिप्लाय केलं तर आन्सर ऍडिशन केलं तर डबल होऊन जातं. म्हणजे डबल याच्या I L1 B साइन ऑफ थिटा L2 है ना B साइन ऑफ थिटा आणि बाय 2 होतो. हे कळलं का? आणि तो डबल झाला. म्हणजे हा खालचा 2 वरचा 2 कॅन्सल. म्हणजे ऍक्च्युअल जो टॉर्क मिळणार तो काय मिळणार? I L1 L2 B साइन ऑफ थिटा. कळलं का हे? हा फॉर्म्युला ओके. ते डबल झाल्यामुळे हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल. हा 2 कॉमन निघेल ना. याच्या याच्यात नाही, हे डबल होऊन जाईल डायरेक्ट. ही टर्मच्या नका. हा 2 कॅन्सल. I L1 L2 B साइन ऑफ थिटा. I म्हणजे जाणारा करंट, L1 म्हणजे ही खालची लेंथ, L2 म्हणजे ही वरची लेंथ, B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, थिटा म्हणजे त्यांचं डिफ्लेक्शन. कळलं? एवढा तुम्हाला टॉर्क मिळत असतो याच्यामध्ये. आता समजा जर मी n नंबर ऑफ टर्न्स मध्ये रोटेट होतोय तर मला टॉर्क किती मिळणार हे समजलं की पर्यंत? लास्ट टॉपिक आहे बघा, थोडंसं लक्ष द्या. n नंबर ऑफ टर्न्स मध्ये हे एका रोटेशन साठी झालं. हा फॉर्म्युला कोणाचा आहे? 1 रोटेशन. असं एकटं रोटेशन मारतो मी
किती रोटेशन होणार आहे ते भरपूर रोटेशन होईल ना. मग मोटरचे किती रोटेशन रिव्हॉल्यूशन पर मिनिट रिव्हॉल्यूशन पर सेकंड मोटरचं रिव्हॉल्यूशन पर मिनिट रिव्हॉल्यूशन पर सेकंड सांगतात बघ मला है ना किती रिव्हॉल्यूशन पर सेकंड देते मोटर तर ते काढावं लागतात ना. ते कोणावर डिपेंड आहे टॉर्कवर. जेवढा टॉर्क जास्त तेवढे ते रिव्हॉल्यूशन जास्त वाढणार. मग समजा एका टर्न मध्ये एवढं टॉर्क क्रिएट होतो ओके तर n नंबर ऑफ टर्न्स मध्ये किती टॉर्क क्रिएट होईल इंटू n कळलं का. त्याला मी टॉर्क तुमच्या बुक मध्ये टॉर्क डॅश म्हटलेलं आहे. टॉर्क डॅश म्हणजे काय n नंबर ऑफ टर्न्स मध्ये किती टॉर्क टोटल क्रिएट झाला तर n इंटू एका याचा टॉर्क न नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन नंबर ऑफ टर्न्स सो n इंटू I L1 L2 B साइन ऑफ थीटा. या फॉर्म्युला या चॅप्टर मध्ये फक्त फॉर्म्युल्याचाच प्रॉब्लेम आहे. खूप लांबचा घेणं आणि विचित्र आहे तसं काही. आता मला सांगा L1 L2 ला मी एरिया म्हणू शकतो का कारण थोडं लक्ष द्या इकडे. हा रेक्टँगल आहे ही L1 आहे आणि ही L2 आहे म्हणजे लेंथ इंटू ब्रेडथ झालं ते बरोबर ना. मग याला मी डायरेक्ट कंबाइंड एरिया म्हणू शकतो तर N I A B साइन ऑफ थीटा. हा टॉर्क झाला टोटल नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन साठी. कळलं का प्रकार जरा किचकट होता पण कळला.